नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण स्कॉलरशिप चा 5वा धडा प्रकरण पाहत आहोत. संख्यांची तुलना, चढता व उतरता क्रम याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर याच्यातला स्वाध्याय आपला जो आहे तो घेऊ. पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत? चढत्या क्रमाने म्हणजे काय राहतं? पहिले छोटी संख्या, नंतर मोठी, नंतर मोठी, नंतर मोठी, अशी मोठी मोठी होत जाणार आहे. तर अशी जर संख्या पाहिली तर सुरुवातीला छोटी, नंतर मोठी. ही संख्या आपल्याला जर इथं पाहिली, ही मोठी आहे आणि ही लहान आहे. 10,101 मोठी, ही लहान आहे, त्याच्यामुळे हे उत्तर नसणार आहे. हे 50,555 आणि 55,055, 50 पेक्षा 55 जास्त आहे. 55,055 पेक्षा 55,550 जास्त आहे आणि ह्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे. ठीक आहे, अतिशय सोपा आहे चढता क्रम उतरता क्रम, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा आपला प्रश्न घेऊत आपण. पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत? म्हणजे उतरत्या क्रमाने म्हणजे पहिले मोठी पाहिजे, नंतर लहान पाहिजे, नंतर लहान पाहिजे, नंतर लहान. आता इथे जर पाहिलं, सॉरी, चढत्या क्रमाने म्हणलं तर पहिली लहान नंतर मोठी, आणि उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी पहिली पाहिजे, नंतर लहान, नंतर लहान, नंतर लहान. तर इथे जर ही पाहिली, लहान आहे त्याच्यानंतर मोठी आहे, तर हे उत्तर राहणार नाही. त्याच्यानंतर हे उत्तर नसणार आहे आपलं. ठीक आहे, 32,900 पेक्षा 32,700 लहान आहे. 23,900 पेक्षा 23,700 लहान आहे. हे की नाही, याच्यापेक्षा ही लहान आहे, याच्यापेक्षा ही लहान आहे. मग आपल्याला हे उतरत्या क्रमांकाचा गट आपल्याला पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा पहा, जिथे वेळ नाही लागत आपण तिथे जास्त वेळ घेणार नाही. ठीक आहे, जिथे वेळ लागेल तिथे आपण नक्कीच जास्तीत जास्त वेळ देऊन आपण ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. चला, पुढचा जो प्रश्न आहे आपल्याला, इथे स्टार मार्क दिलं, मोठी संख्या आहे आणि ह्या स्टार मार्कच्या जागी कोणता अंक यायला पाहिजे? आता इथं पाहिलं, इथं 7 आहे आणि इथे पण 7 आहे, इथे 9 आहे, इथे पण 9 आहे, आणि हे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे, म्हणजे इकडची जी संख्या आहे ती मोठी आहे ना. हे तोंड कुणीकडे ते पाहायचं, हे तोंड ह्या ह्या दिशेला आहे, म्हणजे इकडची संख्या मोठी आहे आणि इकडचा तिसरा अंक 6 आहे. मग इकडचं जी संख्या आहे ती 6 पेक्षा जास्तच असायला हवी. ठीक आहे, 6 पेक्षा जास्तच असायला हवी. 6 जरी घेतलं, कारण इकडच्या दोन संख्या पुढच्या मोठ्या आहेत, इकडच्या लहान आहेत, मग 6 पण घेता येणार नाही, 5, 4 तर घेता येणार नाही. आपल्याला ही पुढची 7 संख्या जास्त घ्यावं लागेल. म्हणजे इथं 797 आणि हे 796, इकडची 797 मोठी, पर्याय क्रमांक 4 येईल. त्याचप्रमाणे आपण पुढचा प्रश्न घेतला, 90,909. 90,000, पहा इथे आपल्याला काय आहे, हे पहिल्या तिन्ही संख्या सेम आहेत आणि त्याच्यामुळे याचा विचार नका करू. इथे पुढची संख्या चौथी 0 आहे, इथे कोणती आहे, इथे 9 आहे. मग कोणती संख्या मोठी आहे? इकडची. जेव्हा पहा, एक एक उदाहरण देतो मी, 2 मोठे आहेत का 5 मोठे आहेत? जर 5 मोठे आहेत तर 5 कडे तोंड राहील. ठीक आहे, 8 मोठे आहे का 6 मोठे आहे? जर 8 मोठे असेल तर 8 कडे तोंड राहील. ठीक आहे, समजा 4 आणि 4 दिलेले आहेत. ठीक आहे, तर दोन्हीकडे समान असतील तर समानचं चिन्ह येते. अजून एकदा एक्झाम्पल पाहू. 25 मोठे आहेत का 10 मोठे आहेत? 25 मोठे आहे, मग जे मोठे आहे त्याच्याकडे आपल्याला तोंड करायचं असते. समजा आपल्याला 30 आहेत आणि इथं 70 मोठे आहेत, या दोघांपैकी कोणतं चिन्ह लागेल? तर आपल्याला इकडच्या साईडचं चिन्ह लागेल. ठीक आहे, बरोबरचं तर तुम्हाला कळूनच गेलेलं आहे. मग आपल्याला इथे जर पाहिलं तर ही संख्या मोठी आहे, मग इकडच्या साईडला असं आपल्याला चिन्ह इथे येऊन जाईल. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, या संख्या इथे पाहूत आपण. पुढचा प्रश्न, 8,758 म्हणजे 8,758 या ज्या संख्या, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावर ही संख्येच्या शतक स्थानी कोणता अंक असेल? आपण काय करू, पहिले तर ह्या काय करू, उतरत्या क्रमाने लावू. म्हणजे पहिले सर्वात मोठी संख्या घेऊ, आणि सर्वात मोठी संख्या घ्यायची तर 8,700, तर 8,800 सर्वात मोठी संख्या आहे, तर ही संख्या मी पहिले घेईल, 8,875. त्याच्यानंतर
उरलेल्या ज्या संख्या आहेत त्याच्यापैकी ही 8700 वाली संख्या उतरत्या क्रमाने लावायची ना आपल्याला. 8758 येईल. त्याच्यानंतर आपल्याला ह्या दोन संख्यानंतर 8587 ही संख्या येईल. 8587 येईल आणि हे 8478 शेवटी येईल. 8478. आता इथं पाहिलं संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्या ही पहिल्या क्रमांकावर, हे दुसऱ्या आणि हे तिसऱ्या क्रमांकावरील संख्या. तर याच्या शतक स्थानी कोणता अंक आहे? तर एकक, दशक, शतक. शतक स्थानी काय आहे आपल्याला 5 हा अंक आहे. त्यामुळं 5 हा अंक पर्याय क्रमांक 2 मध्ये येऊन जाईल. हे चुकीचे उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला 2009 या संख्येची, याला कट करू आपण. 2009 या संख्येची लगतची पुढची संख्या 2409 या संख्येची लगतची मागची संख्या व 2109 या तीन संख्याचा योग्य चढता क्रम पुढीलपैकी कोणता आहे? आता याच्या पुढची संख्या 2009 ची पुढची संख्या काय असणार? 2010. ठीक आहे. 2409 या संख्येच्या लगतची मागची संख्या, लगतची पुढची आहे, लगतची मागची काय येणार? 2408 आणि 2109. 2109 योग्य चढता क्रम लावायचा. आता या तीन संख्येतला योग्य चढता क्रम लावायचा तर सर्वात छोटी संख्या आपल्याला आधी घ्यावी लागेल. त्याच्यानंतर उरलेल्या संख्येतली छोटी संख्या घ्यावी लागेल. ही छोटी संख्या उरलेल्या संख्येतली ही सर्वात छोटी आहे आणि शेवटी आपल्याला 2408 लिहावं लागेल. आता आपण जर इथे पाहिलं, ठीक आहे, हा आपला चढता क्रम झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय विचारलेला आहे प्रश्न, तर योग्य क्रम कोणता आहे? तर मग योग्य क्रम आपला हा 4 नंबरचा आहे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे 78758, 78587, 78875, 78578 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? अतिशय सोपा असा प्रश्न आहे. त्याच्यातली सर्वात मोठी जी संख्या आहे आपल्याला 78700, 78500, 78800, 78800 आणि 78500. 78500 ही सर्वात मोठी संख्या आहे. 78875. त्याच्यानंतर 78700 ही संख्या येईल. 78758 येईल. त्याच्यानंतर 78500 इथं, 78500 इथं पण आहे. पण इथं 87 आणि हे 78 कमी आहे. 78587 आणि शेवटची संख्या 78578. आता ह्या संख्या आपण उतरत्या क्रमाने मांडल्या तर तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला 78587 हा नंबर भेटतो. 78587 आपल्याला 78587 कुठे भेटले? इथे आहे. 78587 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. त्याच्यानंतर चढत्या क्रमांकानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे. तर आपल्याला काय पाहिजे ते चढत्या क्रमानं. ते 25,919 ही संख्या मांडून घेऊ आपण. 25,919. ठीक आहे. आणि 35,929. 35,929 या दोघांच्या मध्ये कोणती संख्या येईल आपल्याला ते विचारलेलं आहे. ते 29,000 हे पण येईल. 24,000 नाही येणार. 36,000 याच्यापेक्षा मोठी आहे. 25,199 पण येणार नाही. ही याच्यापेक्षा लहान आहे. तर आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला 29,000 आहे की नाही, 25,000 आणि याच्यामध्ये ही लहान आहे. ही इकडच्या साईडला आहे, ही इकडच्या साईडला आहे आणि ही पण याच्यापेक्षा लहान असल्यामुळे इकडच्या.
या दोघांच्या मध्ये आपल्याला फक्त ही 29,829 ही संख्या घेता येईल. त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न घेऊ. काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे, पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. उतरत्या क्रमाने मांडायच्या शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येत मधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? आता आपण हा प्रश्न व्यवस्थित करू. उतरत्या क्रमाने मांडायच्या त्या पूर्ण संख्या पहिले उतरत्या क्रमाने मांडून घेऊ. 43, 42, 43, 42, 43. तर 43 वाल्या घेऊ. 43,000 इथे शून्य आहे, इथे 43,400, इथे 43,800. तर मग आपण काय करू, हे 43,844 आपल्याला पहिले घ्यावं लागेल. 844. त्याच्यानंतर 43,476. त्यानंतर 43,048. 43,048. आता हे 43 वाले संपलेत. आता 42,500 आणि 42,400. तर त्याच्यानंतर 42,544 आणि हे 42,454. ठीक आहे. आता इथं दुसऱ्या आणि चौथ्या, हे दुसऱ्या नंबरला ही संख्या आहे आणि चौथ्या नंबरला ही संख्या आहे. ठीक आहे. या दोघा संख्येतील आपल्याला काय सांगितलं, फरक काढल्यास त्या दोघा संख्येचा फरक काढायचा पहिले. ठीक आहे. 43,476, 42,544. पहिले फरक म्हणजे वजाबाकी करायची. 9 येतील, 0 येतील, 0. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, दशक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? तर दशक स्थानी एकक हे दशक आहे. दशक स्थानी किती आले? 3 आले. ठीक आहे. शतक स्थानी, दशक स्थानी विचारले, दशक स्थानी आपल्याला 3 आहे. 3 हा उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ठीक आहे. मी जे लाल निशाणे करायलो तेच आपलं उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न घेऊ. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती आहे? तर असं आपल्याला जर विचारलं चढता आणि उतरता क्रम मध्ये पहिल्या आणि शेवटच्या, त्याच्यातली लहानात लहान संख्या पाहिजे आणि मोठ्यात मोठी संख्या पाहिजे, त्याच्या दोघांची बेरीज करायची. आता याच्यात मोठ्यात मोठी संख्या आपल्याला येईल 42,976. आता हा चढता क्रम असो का मोठ्या क्रम उतरता क्रम असो, जर पहिली आणि शेवटची संख्या म्हणलं तर मोठी संख्या आणि छोटी संख्या घ्यायची. मोठी संख्या आपल्याला आहे 42,976 आणि लहान संख्या आहे 24,700, 24,900. तर 24,796, 24,796 ह्या दोन्ही संख्याची बेरीज करायची. 16 आणि 1 17 हाताला 1, 16 आणि 1 17 हाताला 1, 6 आणि 1 7 आणि 7, 67,772. 67,772 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न घेऊ. 13,528. आपण हा पहिले पाहू. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या व उतरत्या क्रमानेही मांडल्या तर त्यात येणाऱ्या मधल्या संख्येमधील फरक किती असेल? आता आपण पहिले चढत्या क्रमाने मांडू आणि नंतर उतरत्या क्रमाने मांडू. आता उतरत्या क्रमाने आणि चढत्या क्रमाने मधली जी संख्या असेल ती पहिले पाहूत आपण. ठीक आहे. ज्या मधल्या, तर त्यात येणाऱ्या मधल्या संख्येतील फरक किती असेल? तर मधली इथे किती संख्या, 1 2 3 4 5. आता मधली संख्या तर सेमच राहणार आहे की नाही. इकडून लिहिलं तरी मधली संख्या येणाऱ्या मधल्या. आता आपण काय करू का, याला पहिले चढत्या क्रमाने लिहू का. ठीक आहे. चढत्या क्रमाने लिहिल्यावर आपण सर्वात लहान संख्या लिहू. 13,000, 13,000, तिथे 13,500, 13,600, 13,700 तिथे. 13,500 ही लहान संख्या आहे. 524. नंतर 13,600 वाली घ्यावं लागेल. दुसऱ्या याच्यावरच लिहू आपण विद्यार्थी मित्रांनो.
त्याच्यानंतर 13,600 वाली लहान ही चढत्या क्रमाने गेलो. 13,627. त्याच्यानंतर ही 13,000 वाली 13,738. त्याच्यानंतर ह्या दोन पैकी लहान संख्या आहे ही आहे 14,524 आणि 14,914. 14,914. आता हे चढत्या क्रमाने झाले. उतरत्या क्रमाने म्हणलं तर ही संख्या आधी आहे 1,400. ठीक आहे, हे उलटून जाणार आपल्याला. 13,738 आणि त्याच्यानंतर ही संख्या 13,627 आणि ही 13,524. आता याच्या काय म्हणलं मधल्या संख्येतील फरक. आता इकडून जरी आपण पाहिलं ही पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला, तिसऱ्या नंबरला, चौथ्या आणि पाचव्याला ही मधातली संख्या ही तीच संख्या मधातली एकच आहे. आता याच्यातला फरक म्हणलं तर वजाबाकी करायची. वजाबाकी त्या सेम संख्येतून सेम संख्या गेल्या तर आपल्याला फरक काय यायला शून्यच यायला. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे आपल्याला. आता इथे आपल्याला यामध्ये कोणती संख्या लिहावी म्हणजे चढता क्रम पूर्ण होईल. आता आपल्याला चढता क्रम म्हणजे ही लहान आहे, हिच्यापेक्षा ही मोठी आहे, हिच्यापेक्षा मोठी पण याच्यापेक्षा लहान आहे पाहिजे. म्हणजे 31,500 पेक्षा मोठी आणि 31,900 पेक्षा लहान आहे. तर 31,200 ही नाही येणार, 31,400 पण नाही येणार कारण याच्यापेक्षा लहान व्हायली. 31,700 येऊ शकते आहे की नाही. 31,800, 31,700 आणि 800 दोन्ही येऊ शकतात का इथं. इथे 900 आहेत हे की नाही. 32,000 इथं हे 32,000 झाले. सॉरी, हे 31,000 आहे. 32,000 ही पुढची संख्या झाली. मग याच्यामध्ये आपल्याला 31,700 येईल. 31,500 आणि 31,900 मध्ये 31,700 फिट होतं. त्याच्यामुळे त्याचं उत्तर पहा काही उत्तर आहे आपल्याला तोंडी येतात ते आपण तोंडीच करायला हवे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे या संख्येत चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या पेक्षा मोठी होईल. म्हणजे ह्या संख्येपेक्षा आपल्याला मोठी जर पाहिजे असेल तर शेवटचे जर पाहिलं आपण. ठीक आहे, हे तिन्ही 6 आहे. तर इथे आपण मोठी संख्या पाहिजे तर 9 घ्यावं लागेल. ठीक आहे, 0 घेतलं तर लहानच होणार. तर सर्वात मोठी संख्या पाहिजे असेल तर इथे 9च घ्यावं लागेल. ठीक आहे, इथे 9 जर घेतला तर याच्यापेक्षा मोठी संख्या कोणतीच नसणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा प्रकरण 5 नंबरचा पाहिला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमंडळींना पण शेअर करा. व्हिडिओ लाईकच्या नंतर हाईप जर ऑप्शन आला तर त्याला पण प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.